नमस्कार मित्रांनो, मी स्वराज गायकवाड. स्वागत आहे आपलं आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत की दुग्ध व्यवसाय यशस्वी कसा करायचा. त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय मानला जातो. कारण पशुपालनातून मिळणारं उत्पन्न जे शेण आहे ते आपण शेतीसाठी चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे यांच्या दुधातून जे उत्पन्न मिळतं त्याचा वापर आपण शेतीसाठी करू शकतो. तर अलीकडच्या काळामध्ये असं झालं आहे की हा व्यवसाय लोक मुख्य व्यवसाय म्हणून करायला लागलेले आहे. तर हा मुख्य व्यवसाय करत असताना हा व्यवसाय यशस्वीरित्या कसा पूर्ण करू शकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हा व्यवसाय यशस्वीरित्या करण्यासाठी आपण या तीन गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे ब्रीडिंग, दुसरी म्हणजे फीडिंग आणि चौथी म्हणजे मॅनेजमेंट. तर आता पहिली गोष्ट ब्रीडिंग. आता ब्रीडिंग म्हणजे आपण आपल्या गोट्यावरती चांगल्या टॉप क्वालिटीच्या कालवडी तयार केल्या पाहिजेत. म्हणजेच कसं, समजा आपली गोट्यावरची गाय 20 लिटर दूध देत असेल तर तिच्या कालवडीने कमीत कमी 50 राहिलं तरी 25 ते 30 लिटर तरी दूध दिलं पाहिजे. ती म्हणजे ब्रीडिंग. जर अशा कालवड्या आपण तयार करायला लागलो आपल्या स्वतःच्या गोट्यावरती तर आपला निश्चितच आपल्याला हा दूध व्यवसाय परवडणार आहे. आणि समजा आपण बाहेरून गाय विकत आणायच्या म्हटल्या, जर चांगल्या दुधाच्या गाय विकत आणायच्या म्हटल्या तर त्यांची किंमत आपल्याला खूप कॉस्टली जातं ते. आणि जर आपणच आपल्या गोठ्यावरती कालवड चांगल्या पद्धतीने आपल्या वातावरणात तयार होणारी कालवड ती तिला वातावरण सूट होत असते आपल्या इकडलं. त्यामुळे ती आपल्या वातावरण, कसंही वातावरण राहिलं, पाऊस आला उन्हाळा आला तरी आपल्या वातावरणात सवय असल्यामुळे तिला कोणताही आजार होत नाही. जर आपण बाहेरून गाय आणली तर तिला इथलं वातावरण आपल्या भागातलं सूट होत नाही, त्यामुळे तिचा आजारी पडू शकते. तिला जी तिची दूध देण्याची क्षमता आहे, जी तिकडे जिथून आणलेली आहे तिच्यापेक्षा जिथं आपण आणणार आहे आत्ता विकत तिथं 100% कमी दूध देणार आहे ती. पण समजा आपणच आपल्या गोट्यावर चांगल्या प्रकारे आपण स्वतः जीव लावून तयार केलेली कालवड आपली उद्याची गाय असणार आहे, ती गाय आपल्याला निश्चितच परवडणार आहे. आणि असा जर व्यवसाय केला कालवडी ठेवून तरच आपला व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. तर कालवडी म्हणजे आपण फक्त कालवडीच पाळायच्या का, तर नाही. तर आपल्या दूध आपलं किती आहे त्याच्या आधारावर आपण कालवडी, कारण एक कालवड जर मोठी करायची म्हणजे तर तिला आपल्या गायी एवढा खर्च असतो. तर कमीत कमी 2 गायीवर एक कालवड असावी. तर पुढचा मुद्दा आहे फिडिंग. फिडिंग म्हणजे आपलं चारा नियोजन, आपण जो खुराक देतो गुरांना तो. तर चारा म्हणजे असं नियोजन आहे की आपला गोठा 60% चारा, 30% खुराक आणि 10% बाहेरचे सप्लिमेंट म्हणजे की विटॅमिन्स आले, कॅल्शियम आलं, याच्यावर चालला पाहिजे. जर आपण गायला खुराक दिला नाही व्यवस्थित तर गाय गाभण राहू शकत नाही. आणि पुढची जी सायकल आहे की गाभण दूध, तर गाभणच राहिली नाही तर तिचं दूध आपोआप कमी होत जाणार आहे आणि तिच्या पासून जे मिळणारं उत्पन्न आहे ते आपोआपच कमी होणार आहे. गायी गाभण न राहणे या प्रॉब्लेम मुळेच कितीतरी गोठे बंद पडलेले आहेत. तर आपण जर चारा व्यवस्थापनाकडे जर लक्ष दिलं व्यवस्थित तर आपला गोठा यशस्वी होणार आहे. तर मित्रांनो, तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट म्हणजे काय, जे आपण गोठ्यामध्ये दिवसभर जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने करतो. तर नियोजन म्हणजे आपण दिवसभराची जी कामं आहेत ती, तर कामं कशी 12 तासाची सायकल बरोबर फॉलो झाली पाहिजे. म्हणजे सकाळी आपण जर 6 वाजता धारा काढत असू तर संध्याकाळी पण 6ला धारा काढल्या पाहिजे. सकाळी जर 5ला वैरण टाकत असू तर संध्याकाळी पण 5लाच वैरण टाकली पाहिजे. खाद्य देण्याचं टायमिंग, त्यांना पाणी दाखवण्याचं टायमिंग हे योग्यच असलं पाहिजे. त्याशिवाय गायीची दूध देण्याची क्षमता तिच्या पीकवर येणार नाही. आणि गायला पाणी देताना कायम स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. जे स्वच्छ पाणी आहे दिलं नाही तर गायची पर्यायी क्षमता आहे ती कमी होते आणि हमखास आपल्याला उत्पन्न त्यातून कमी भेटणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गायला सारखी सारखी वैरण टाकत असतो, ती पण मॅनेजमेंटच आहे. जर आपण सारखी दिवसभर जर वैरण टाकत बसलो गायला तर त्या गायला रवण करायला टाइम मिळणार नाही. जर रवंतच झाली नाही तर दूध तयार होण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार आहे. जर दूधच कमी निघालं तर आपला व्यवसाय तोट्यातच जाणार आहे. तर महत्वाचं आपल्याला दूध उत्पन्न जास्त निघालं पाहिजे. तर अशा या 3 गोष्टी आहेत. तर
व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.